असं वाटतंय मस्त फिरून येऊ शकतो. खूप दिवसांनी मेन म्हणजे असं स्काय बघितला. आमच्या तर पाऊस आणि पाऊस. नमस्कार मित्र, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजचा व्हिडिओ हा एक प्रॉपर ट्रॅव्हल व्हिडिओ असणार आहे आणि आज आम्ही चाललोय, पूर्ण फॅमिली ट्रिप आहे, पुण्याला चाललोय. तर एकूण डिस्टन्स मला इथे दाखवतोय 343 किलोमीटर आहे आणि सकाळीचे साधारण आता वाजलेत 11:15. पोहोचण्याचा अपेक्षित टाइम आहे संध्याकाळी 5:45. सध्या कोकणातून घाटमाथ्यावर जोडणाऱ्यापैकी अनसपुरा घाट हा सध्या परिस्थितीत चांगला आणि सुस्थितीत असलेला घाट आहे. बाकी बऱ्याच ठिकाणी रस्ते खराब झालेले आहेत. तर आता आपण पोहोचलोय डोंगर गावामध्ये. सागवेपासून डोंगर साधारण 15-17 किलोमीटर आहे आणि इथून आता आम्ही जाणार आहोत राजापूरला. तर गाडीत पाणी नव्हतं म्हणून पाणी घेण्यासाठी थांबलोय. मनाली गेली आहे पाणी आणायला. तर आपण आता हायवेला पोहोचलोय. इथून लेफ्ट साईडला मुंबई, राईट साईडला पणजी. आपल्याला लेफ्ट घेऊन टुवर्ड्स राजापूर जायचंय आणि राजापुरातनं ओणीच्या दिशेने. तर आता आपण आहोत एक्झॅक्टली राजापूरच्या नवीन पुलावर. हा आहे राजापूरचा हायवेचा नवीन ब्रिज. जुन्या हायवेचा ब्रिज ह्याच्या बरोबर खाली आहे. तर आता आपण पोहोचलोय ओणीला. आता इथून पुढे आहे पाचल फाटा आणि पाचल फाट्यावरनं आपल्याला एक्झिट घ्यायचा आहे. NH66 सोडून आपल्याला बाहेर जायचंय. हा अगदी छोटासा एक्झिट आहे. मी माझ्या मागच्या व्हिडिओ मध्ये पण दाखवलाय. हा पटकन लक्षात येत नाही. हा बघा, हा जर एक्झिट तुम्ही मिस केलात तर पुढे जाऊन हा ब्रिज क्रॉस करून पुन्हा खाली यावं लागतं. तर इथून पुढे आता आपल्याला राईट टर्न घेऊन पाचलच्या दिशेने जायचंय आणि पाचल नंतर अनसपुरा. इथे आपल्याला डाव्या बाजूला बोर्ड दिसतोय पाचल आणि इथे भयंकर मोठा स्पीड ब्रेकर आहे. आपल्याला राईट साईड सरळ आपण पाचलला जातो. राईट साईडला पुन्हा राजापूरच्या दिशेने जातो. आता आपण मुंबई गोवा हायवे सोडून पाचलच्या दिशेने निघालोय. तर आम्ही आता अनसपुरा घाटाच्या पायथ्याशी आहोत. इथे एक पोलीस चेकपोस्ट आहे आणि इथे कोणी गाडी चेक केली नाही. त्यामुळे आम्ही आता इथून टुवर्ड्स घाट आणि टुवर्ड्स मलकापूर चाललोय. इथून आतापर्यंत 84 किलोमीटर झालेत. 84 किलोमीटर मधला रस्ता 50-50 आहे. म्हणजे बऱ्यापैकी रस्ता चांगला आहे. 50-50 नाही, 70-30 आहे. होय ना मनाली? तुला काय वाटतं, कसा आहे रस्ता? कितपत रस्ता आहे? बरा आहे, म्हणजे काही वाईट नाहीये. पाऊस पडला तरी पण
हा पावसात अगदी ऑगस्ट जुलैचा एवढा भयंकर पाऊस पडून गेल्यानंतर रस्त्याची कंडिशन चांगली आहे. घाटात तर चांगलीच आहे. आता सुरुवात केली आहे मी घाट चढण्यासाठी आणि खूप घाट सुद्धा सुस्थितीत आहे. मध्यंतरी 1-2 वेळा इथे लँडस्लाईड झाली होती, पण ती लगेचच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकला आहे आणि रस्ता चांगला आहे. ऑगस्ट श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यात पश्चिम घाटाचं हे सुंदर रूप आपल्याला आपल्या डोळ्यासमोर दिसतंय. तर हे बघताना ना विना फिल्टर बघा, सनग्लासेस लावून हे बघू नका.
अनस्कुरा घाटाच्या टॉपवर इथे हा व्ह्यूइंग पॉइंट दिसतोय समोर, किती सुंदर दिसतोय बघा. चलो प्रत्यक्षात उतरून बघूया. तर अशा प्रकारे आपण अनस्कुरा घाट चढून वर आलोय. तुमच्यासोबत गुड्डू आहे. गुड्डूची झोप पूर्ण झाली आहे, पण तो आता मला सोडत नाही आहे. तो म्हणतोय की त्यालाच गाडी चालवायची आहे, होय ना? तुला गाडी चालवायची आहे ना? तर अशा प्रकारे आता इथून पुण्यापर्यंत गुड्डू गाडी चालवणार आहे आणि मी मागच्या सीटवर बसणार आहे. ओके गुड्डू, चलो ड्रायव्हिंग करूया. चला तर आता निघूया आपण मलकापूरकडे आणि तिथे एक लंच ब्रेक मॅन्डेटरी आहे. रस्ता अरुंद होतो बघ, थोडासा 1-10 किलोमीटर. इथे हे जंगल क्षेत्र आहे आणि या जंगल क्षेत्रात ना ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत. लोक शिकारीसाठी वगैरे येतात ना. हा, तर इथे ट्रॅप कॅमेरे आहेत. ऍक्च्युली लोकांच्या शिकारीसाठी नाही, ते वन्य प्राण्यांच्या याच्यासाठी असतात, ट्रेकिंगसाठी असतात. पण त्याच्यात शिकार बऱ्याच वेळा शिकारीत सापडतात असं आहे. सो दिस इज जंगल एरिया. छोटासा रस्ता इथपर्यंत आहे, मग मस्त पुढे ब्रॉड रोड आहे. हे बघ, सुंदर रस्ता. कराड 91 किलोमीटर्स, म्हणजे जेवढा आपण आता आलोय त्याच्यापेक्षा जास्त. आता आपण किती किलोमीटर आलो? 93. तेवढंच किलोमीटर जाऊ तेव्हा कराडला पोहोचू आपण, आणि तिथून पुढे 160 किलोमीटर पुणे. 160 प्लस 93 आहे, 250 जास्त. अनस्कुरा गावातच आम्ही थोडं कोल्हापूर फाट्याच्या पुढे एक गारवा म्हणून रेस्टॉरंट दिसलं. तिथे लंच ब्रेक घ्यायचं ठरवलंय, कारण पुढे मध्ये काय मिळेल न मिळेल माहीत नाही. तर 1 वाजला आहे. आमच्यासोबत छोटा गुड्डू आहे, त्याची सुद्धा खाण्याची वेळ झाली आहे आणि इथे बऱ्याच गाड्या थांबलेल्या दिसल्या. सो चांगलं रेस्टॉरंट असेल अशी अपेक्षा करूया आणि इथे आम्ही जेवून घेतोय आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. तर मी तुम्हाला दाखवतो आम्ही आता कुठे थांबलोय. हे अगदी रस्त्याला लागून कोल्हापूर फाट्याच्या जर असं पुढे असलेलं हे रेस्टॉरंट आहे. चलो. नुकताच एक घाट चढून आम्ही ऑलमोस्ट हाफ उतरलोय. त्या घाटाचं नाव मला माहित नाही, पण इथला रोड खूप जबरदस्त सैनिक आहे. अनस्कुरा नंतर आपण एका राखीव जंगलातनं प्रवास करतोय, त्यामुळे मधून रस्ता अरुंद होतोय आणि रुंद होतोय, पण रोड कंडिशन 100% चांगली आहे आतापर्यंत. आम्ही आता मलकापूरपासून साधारण एक 10 किलोमीटरच्या अंतरावर असू आणि आता आम्हाला रस्ता मात्र खूप सुंदर मिळालाय.
गाडीचा स्पीड मेंटेन होतोय. गुगल मॅप 7:25 तुम्ही पुण्यात पोहोचाल असं दाखवतंय, पण अर्थात 4-5 नंतर हायवेला मिळणाऱ्या ट्रॅफिकवर सगळं अवलंबून आहे. तर हा जो घाट आहे हा आम्ही मगाशी चढताना मी रेकॉर्ड करू शकलो नाही, पण आता आम्ही हा घाट उतरतो. रोड खूप सैनिक होता. पूर्ण अनसपुरा घाट चढल्यापासून मलकापूरपर्यंतचा हा रस्ता खूप सैनिक आहे आणि तेवढाच रोड कंडिशन सुद्धा चांगली आहे. तर आपण ऑलमोस्ट कराडला पोहोचलोय. आता इथून एखाद दुसरा किलोमीटरच हायवे उरलाय. हायवेवरनं आपल्याला लेफ्ट घ्यायचंय टुवर्ड्स पुणे आणि राईट साईडला आहे कोल्हापूर, बेळगाव, बेंगलोर. तर इथून सातारा आहे साधारण 57-58 किलोमीटर आणि तिथून पुणे 100 किलोमीटर, म्हणजे अजून 160 किलोमीटर ते चा प्रवास आम्हाला पुण्यापर्यंत करायचा आहे आणि आम्हाला जायचं आहे हिंजवडीमध्ये. तर हिंजवडी आता तिथून एक्झॅक्टली किती डिस्टन्स आहे मला माहित नाही, तर ते किती होते बघूया. पण साधारण 160-170 किलोमीटर अजून प्रवास बाकी आहे. तर समोर जो ब्रिज दिसतोय तो आहे नॅशनल हायवे नंबर 4 पुणे बेंगलोर हायवे. इथून पुणे 166 किलोमीटर आहे टू बी एक्झॅक्ट. मी
आम्ही हायवेला सर्व्हिस रोडला आहोत आता. त्या रस्त्याचं हा रस्ता पूर्वी 4 लेन होता, आता 6 लेनचं काम चालू आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्ता अंडर कन्स्ट्रक्शन आहे. तर आता इथे ब्रिजचं काम चालू आहे. मी हायवेला एंटर झालो आणि पुन्हा खाली यावं लागलं. त्याचं कारण म्हणजे इथे हा 6 लेनचा ब्रिज बनतोय, त्याच्यामुळे इथे सर्व्हिस रोडवरनं जावं लागतंय. ट्रॅफिक पण भरपूर आहे. तर ही जी मागे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसते हिचा प्लॅन काहीतरी वेगळा आहे. ती म्हणते आज इथेच थांबूया आणि उरलेला प्रवास उद्या करूया. का तर तो जो उभा दिसतोय मध्ये महामानव, तो म्हणे तिला त्रास देतोय भरपूर. तो मधला मध्ये आले ना. तर ही अशी सगळीकडे डायव्हर्जन आहे आणि डायव्हर्जन करत पुण्यात जायचंय. डायव्हर्जन खेळत पुण्यात जायचंय. आणि हा मानव जो आहे तो अजिबात झोपत नाही. होय. गुड्डू तू का झोपत नाहीयेस बाळा? एवढ्या प्रवासात मत्ती करतो फक्त. कुशाली मत्ती येते आणि आज माझ्याकडे येत नाहीये. तर साताऱ्यातल्या मॅन्डेटरी टी ब्रेक नंतर आम्ही आता पुन्हा निघालोय पुण्याकडे. आणि कराड नंतरचा चांगला रस्ता, आता स्पीड बऱ्यापैकी मेंटेन सुद्धा होतोय. अंदाजे इथून पुणे 2.5 तास दाखवतोय गुगल मॅप. पण आता ऍक्च्युली किती वेळ लागतोय हे बघायचंय. ट्रॅफिक वाढलंय संध्याकाळी. साताऱ्यापर्यंत ट्रॅफिक नव्हतं, आता बऱ्यापैकी ट्रॅफिक वाढलेलं आहे रस्त्याला. होपफुली हे पुण्यामध्ये ट्रॅफिकचं रिटेन्शन होणार नाही. चल, सातारा क्रॉस करून पुढे आलोय आणि आता खंबाटकी टनेलच्या इथे आहे. खंबाटकी टनेल लागेल आपल्याला. दुसऱ्या बाजूने टनेल नाही आहे, दुसऱ्या बाजूने रिटर्नसाठी आपल्याला घाट चढून उतरावं लागतं. पण कोल्हापूरकडून पुण्याकडे जाताना आपल्याला टनेल लागतं. टनेलमध्ये शक्यतो हेडलाईट्स ऑन ठेवायच्या, डोळ्यावर सनग्लासेस असेल तर ते काढायचे, कारण सडनली आतमध्ये गेल्यानंतर बाहेर खूप प्रखर ऊन असतं आणि अचानक आत गेल्यानंतर काळोख होतो. त्यामुळे शक्यतो हेडलाईट्स ऑन आणि सनग्लासेस ऑफ. तर खंबाटकी टनेलमध्ये आम्ही एंटर करतोय. एकूण 2 टनेल लागतील आम्हाला. खंबाटकी टनेलमध्ये तुमचा स्पीड तुम्ही 50-60च्या वर ठेवू नका, कारण जिथे टनेल संपतं ना तिथे सडन शार्प लेफ्ट साईडला टर्न आहे. आणि जर स्पीड जास्त असेल तर काय होतं, एक तर आपण काळोखातनं अचानक उजेडात जातो आणि अचानक उजेडात गेल्यामुळे होतं काय, पटकन डोळ्यांवर मोठा प्रकाश येतो आणि डोळे त्या प्रकाशाला ऍडजस्ट व्हायला काही वेळ घेतात आणि त्या क्षणात गाडी डिसबॅलन्स होऊन खाली जाते. असे अनेक प्रकार खंबाटकी बोगद्याच्या पलीकडच्या भागात घडलेले आहेत. त्यामुळे खंबाटकी बोगद्यामध्ये कंपल्सरी कमी स्पीड मेंटेन करण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःचा जीव सुरक्षित ठेवा. तर टनेल संपत आलंय खंबाटकीचं आणि इथूनच आपल्याला दिसतंय की इथूनच वळणाला सुरुवात झाली आहे. इथे जर जास्त स्पीड असेल ना तर इथून तर गाडी सुटते, पण या पुढच्या टर्नवर जाऊन ऍक्सिडेंट होतो आणि इथे बरीच ऍक्सिडेंट अशी झालेली आहे. सो खंबाटकीचं टनेल संपलंय. इथे ना अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो. इथे खाली स्पीड कॅम आहे. तर तो स्पीड कॅम, आपल्याला वाटतं आपलं स्पीड 80च्या आत आहे म्हणजे आपण कॅप्चर नाही होणार, पण सरप्राइझिंगली इथे स्पीड लिमिट 40 आहे.
तर बघू स्पीड काय दिसायला लागला की मी कंट्रोल स्पीडमध्ये जाईन. खंबाटकी बोगद्यातून आपण पुण्याच्या दिशेने बाहेर पडलोय आणि ही बाजू आहे शिरवळची. इथून शिरवळ, त्याच्यानंतर पुढे लागतं शिंदेवाडी आणि मग खेडशिवापूर आणि मग पुणे. तर ऑलमोस्ट आपण पुण्याच्या जवळ पोहोचलो आता. हा, इथून पुढे स्पीड लिमिट कमी आहे. मी आता स्पीड कमी करतोय. उतार आहे, उतार हा उतार पूर्ण नवली ब्रिज पर्यंत आहे. त्यामुळे इथे ना ट्रकवाल्यांच्या नंतर ब्रेक लागत नाही. आता राहू दे. होय, हा. सॉन्ग जरा नेक्स्ट करा. संगम ते सकाळी तासभर आणि आता पोचेपर्यंत. हो, आणि तिथे गेल्यावर सगळ्यांच्या समोर परत बोललं असं ते वेगळं. चांदणी चौक. मानसी मावशी कुठे जायची? सगळे गप्प राहिले. मग पार्किंग मध्ये असणार ना रे? हो, पार्किंग आहे ना खाली. आपल्या फ्लॅटचं पार्किंग आहे. तर अशा प्रकारे पुण्यात पोहोचलोय. हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. खूप लेंदी बनला आहे मला माहिती आहे. तर आम्ही पुण्यात पोहोचलोय. पुण्यातून पुढचे काय प्लॅन्स असतील, सिंहगड, खडकवासला, हे आम्ही प्लॅन करतोय. बऱ्याच वर्षांनी मी सिंहगडावर जाणार आहे. तर ते आपण बघा पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय.